रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 25 फेब्रुवारी 2026 आपण आपल्या परिक्रमेतल्या 117व्या दिवसाच्या पडावाला सुरुवात करतोय. सोमेश्वर महादेव मंदिर रामपुरी या ठिकाणाहून आज आपण 6:30 वाजता परिक्रमेच्या पुढच्या मार्गात मार्गस्थ होतोय, कारण आपला दुपारचा जो टप्पा आहे हा थोडासा दूरचा आहे. त्या टप्प्यापर्यंत वेळेत पोहोचता यावं यासाठी आपण आज थोडस लवकर मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर आश्रमातून बाहेर पडल्यानंतर हा जो मुख्य रस्ता आहे, या मुख्य रस्त्याने आपल्याला उजवीकडे सरळ सरळ छनेरा या गावाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ असताना आपल्याला उजव्या बाजूला आपल्या मार्गामध्ये खरखेडा हे गाव लागलेलं आहे. याही गावातून आपण सरळ सरळ या मुख्य मार्गाने छनेरा या गावाच्या दिशेने मार्गस्थ आहोत. छनेरापासून आपला हा जो मार्ग आहे हा मार्ग संपून आपण पुन्हा दुसऱ्या आतल्या सडक मार्गाला लागणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामपुरी या ठिकाणच्या सोमेश्वर महादेव मंदिरापासून साधारण 2.5 ते 3 किलोमीटर आपण सरळ सरळ या रस्त्याने पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी संडिया पाणी हे गाव लागलेलं आहे मार्गात आपल्याला. या संडिया पाणी गावातून आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बैडिया खाल फाटा आहे हा. या फाट्यापाशी आपल्याला चाय प्रसादीसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं पाठीमागच्या चायच्या दुकानातून. त्या ठिकाणी आपण चाय प्रसादी स्वीकारून पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा सरळ सरळ डांबरी मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने सरळ सरळ साधारण 4.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी छनेरा फाटा आलेला आहे. या छनेरा फाट्यातून आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता या उजव्या बाजूने आपल्याला छनेरा मार्गे पुढे मांडला या गावाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण 1 किलोमीटर आपण सरळ सरळ पुढे आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी 2 मार्ग आहेत. एक डाव्या बाजूचा मार्ग आहे जो या ठिकाणी गावात जातोय, आणि उजव्या बाजूला रेल्वे मार्ग आहे वरतून, आणि त्याच्या खालून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचे सरळ सरळ उजव्या बाजूने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या रेल्वेच्या खालून जो भुयारी मार्ग आहे पुला खालून आपण पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुला खालून या मार्गाने साधारण 1 ते 1.25 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी 2 मार्ग दिसतात. त्यातले आपल्याला मुख्य मार्गाने सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय, कारण हा डाव्या बाजूचा जो मार्ग आहे हा रेल्वे स्टेशन कडे जातोय. आपल्याला त्या मार्गाने न जाता या सरळ सरळ मार्गाने या छनेरा गावातून पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने अजून थोडस पुढे आल्यानंतर आपण छनेरा गावातल्या या चौकात आलेलो आहे. या चौकातून जर डावीकडे मार्गस्थ झालो तर रेल्वे स्टेशन आहे आणि उजवीकडे बस स्टँड आहे. आपल्याला आपल्या परिक्रमेतल्या मार्गामध्ये सरळ सरळ मार्गस्थ राहायचे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामपुरी गावातील महादेव मंदिरापासून साधारण 8 किलोमीटर आपण सरळ सरळ मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी छनेरा गावातल्या या मुख्य चौकात आलेलो आहे. या चौकातून आपल्याला डावीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं हे छनेरा गाव आहे. या छनेरा गावाला हरसूद गाव असंही म्हटलं जातं. दोन्ही नावं या ठिकाणी आपल्याला दुकानांवरती पाहायला भेटतात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण छनेरा गावातून आता बाहेर पडून चारणखेडी या गावाच्या दिशेने मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. छनेरा गावातून बाहेर पडून साधारण 1 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी एक चौक लागलेला आहे. या चौकातून आपल्याला सरळ सरळ पुढे चारणखेडी या गावाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पाठीमागच्या चौकामध्ये एक चायचं दुकान आहे. त्या ठिकाणून आपल्याला चाय प्रसादीसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. चाय प्रसादी स्वीकारून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत चारणखेडी या गावाच्या दिशेने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण 2 किलोमीटर आपण पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी पाठीमागे मा रेवा आनंद आश्रम आहे. या आश्रमामध्ये आपल्याला चाय प्रसादीसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. आपण चाय प्रसादी स्वीकारून पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक उजवीकडे जाणारा मार्ग दिसतोय. त्या मार्गाने न जाता आपल्याला सरळ सरळ पुढे आपल्या चारणखेडी या गावाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. छनेरा गावातून साधारण 5 किलोमीटर सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यावर आपण चारणखेडी या गावामध्ये येऊन पोहोचलेलो आहे.
याही गावातून आपण सेल्दा गावाच्या दिशेने सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. चारणखेडा गावातून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी दोन मार्ग दिसतात आहे. त्यातले आपल्याला या उजव्या मार्गाने सरळ सरळ पुढे मार्गस्थ राहायचंय. या ठिकाणी चारणखेडा असं नाव आपल्या मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये दिलेलं आहे आणि या गावाचं नाव चारखेडा असं सर्व ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे दोन्ही नावं एकच आहेत, चारणखेडा किंवा चारखेडा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. चारखेडा गावातून साधारण 3 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी आपल्याला जंगल भाग दिसायला सुरुवात झालेली आहे. इथून पुढे थोडासा जंगल मार्ग असणार आहे. त्यानंतर पुनासा धरणामध्ये जे जलपात्र आहे त्या जलपात्राचा भरावा सुद्धा आपल्याला पुढे लागणार आहे, म्हणजे पाण्याचा फुगवटा सुद्धा आपल्याला पुढे लागणार आहे. कशा प्रकारचा पाण्याचा फुगवटा आहे, कशा प्रकारचा पूल आहे ते आपल्याला अजून माहित नाही, पण आपण बघूयात पुढे आपल्याला मार्गात काय काय अनुभव येतोय ते. अशा प्रकारचं जंगल आपल्याला आपल्या उजव्या बाजूला दिसायला सुरुवात झालेली आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपल्याला दोन्ही बाजूला जंगल दिसायला सुरुवात झालेली आहे. या जंगल मार्गाने आपण सेल्दा या गावाच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला नर्मदा मैयाच्या प्रवाहावरती जे पुनासा धरण आहे त्या धरणातलं जलपात्र या ठिकाणाहून आपल्याला दिसतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपल्याला या जलपात्रावरती जो बांध सडक मार्ग आहे त्या सडक मार्गाने आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या पुलापर्यंत आलेलो आहे. आपल्या उजव्या बाजूला जे जलपात्र दिसतंय, डाव्या बाजूला जे जलपात्र दिसतंय हे पुनासा धरणातील पाण्याचा भरावा आहे. हा जो पूल आहे हा साधारण 200-250 मीटरचा पूल आहे. या पुलावरून आपल्याला सरळ सरळ मार्गस्थ व्हायचंय. नर्मदा मैयाचा मुख्य प्रवाह या ठिकाणावरून साधारण 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरती आहे. विशाल असं या ठिकाणी जलाशय आहे. हे आपण नर्मदा मैयाची परवानगी घेऊन पुढे मार्गस्थ होऊयात. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. चारखेडा गावातून साधारण 4.5 ते 5 किलोमीटर आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी सेल्दा या गावात आपण येऊन पोहोचलेलो आहे. याही गावातून आपण मांडला या गावाच्या दिशेने सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या दुकानापाशी आपण दुपारच्या विश्रांतीसाठी थांबलो होतो, तर आपल्याला बाबांनी या ठिकाणी बालभोग दिला, त्याचा आपण स्वीकार केला आणि आता पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे मांडला या गावाच्या दिशेने जाण्यासाठीचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण मुख्य रस्त्याने पुढे मार्गस्थ असताना या पाठीमागच्या घरातून एक मुलगा बाहेर पळत आला आणि त्याने आपल्याला भोजन प्रसादी पाहिली आहे का असा प्रश्न विचारला. आपण नाही म्हटल्यानंतर त्याने आपल्या घरात नेऊन आपल्याला भोजन प्रसादी करण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीचा मान ठेवून आपण भोजन प्रसादी प्राप्त केली आणि आता पुढे मार्गस्थ होत आहोत. या गेटमधून आपण आता त्यांच्या घराच्या बाहेर पडतोय आणि हा जो मुख्य रस्ता आहे या मुख्य रस्त्यातून आपण आतमध्ये आलो होतो. या मुख्य रस्त्याने आता आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय मांडला या गावाच्या दिशेने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणाहून आश्रम साधारण 6 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी या घरामध्ये भोजन प्रसादीची विनंती झाली. मार्गाने भरपूर परिक्रमावासी गेले, पण आपलं भोजन आजचं या ठिकाणी नियोजित केलेलं असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी भोजन प्रसादी प्राप्त झाली. त्याचा स्वीकार करून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मगाशी आपण त्या पाण्याच्या भरावापासून पुलाने पुढे मार्गस्थ झालो, त्यावेळेस आपल्या मनामध्ये थोडीशी खणखण होती की आपण नर्मदा मैयाच्या जलातून पुढे मार्गस्थ होतोय. पण त्या पुलाखालून डाव्या बाजूने जी नदी येत होती ती तवा नदी आहे. आपल्याला बांद्राबांध मध्ये पण एक तवा नदी लागली होती, ती मोठी तवा आहे आणि ही छोटी तवा नदी आहे. तर या नदीचं हे पाणी आहे जे या ठिकाणी पुनासा धरणामध्ये जाताना या ठिकाणी भरलेलं राहतं. जसं जसं पुनासा धरणातलं पाणी कमी कमी होतं तसं तसं हे पाणी पुढं सरकत राहतं. त्याच्यामुळे आपल्या मनातली जी खंत होती की आपण नर्मदा मैयाच्या जलावरून पुढे मार्गस्थ होतोय, तसं नाहीये. हे तवा नदीचं पाणी आहे. पुनासा धरणामध्ये पाणी साठलेलं असल्यामुळे हे पाणी पुढे सरकत नाही आणि त्याच्यामुळे हा भरावा या ठिकाणी पाण्याचा निर्माण होतो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सेल्दा गावातून साधारण 1.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी पुन्हा आपल्या दोन्ही बाजूला जंगल आहे
आणि हा जंगलाच्या मधून मार्ग चाललेला आहे मांडला या गावाच्या दिशेने। रामकृष्ण नर्मदे हर। पाठीमागे जे घर दिसतंय त्या घरापाशी आपण आपल्यासाठी जल घेतलं आणि पुढे मार्गस्थ होत होतो। तर त्या ठिकाणी एक परिक्रमावासी बसले होते जे आपल्या समोरच मगाशी आले। आज सकाळी आपण आश्रम थोडंसं दूर आहे म्हणून लवकर निघालो होतो आणि ज्या आश्रमाच्या भरोश्यावरती आपण पुढे मार्गस्थ झालो होतो नेमकं ते आश्रम या ठिकाणी बंद असलेलं आपल्याला सापडलं। बंद म्हणजे त्या ठिकाणी एक दोन महाराज होते पण ते सेवेमध्ये नाहीयेत, ते त्या ठिकाणी फक्त राहण्यासाठी आलेले आहेत। त्याच्यामुळे त्या ठिकाणी परिक्रमावासींची व्यवस्था काही नव्हती। पण योगायोगाने आपल्याला या आश्रमाच्या एक गाव अलीकडेच भोजन प्रसादी एका गृहस्थांच्या घरी प्राप्त झाली होती आणि आपण या आश्रमापासून येऊन नर्मदेहर 2-3 वेळा केलं। त्यांनी नर्मदेहर केलं पण आपल्याला काही आतमध्ये बोलवलं नाही किंवा आतमध्ये येण्याचा आग्रहही केला नाही त्यांनी। त्याच्यामुळे आपण पुढे मार्गस्थ होऊन आंब्याच्या झाडाखाली निवांत विश्रांती घेत बसलो। त्यानंतर पाठीमागून एक परिक्रमावासी आले, तेही या आश्रमाच्या भरोश्यावर आले होते पण या आश्रमात त्यांनाही काही व्यवस्था भेटली नाही। त्याच्यामुळे ते पुढे मार्गस्थ झाले आणि त्यांच्यानंतर पाठीमागून आपण आंब्याच्या झाडाखालून विश्रांती घेऊन पुढे मार्गस्थ झालो आणि पुढे येऊन या ठिकाणी जल घेण्यासाठी आत गेलो तर त्या ठिकाणी हे परिक्रमावासी भोजन प्रसादी प्राप्त करताना आपल्याला दिसले। म्हणजे प्रत्येकाची भोजन प्रसादी कुठे ना कुठेतरी मैयाने लिहून दिलेली असते। फक्त तुम्ही श्रद्धेने मार्गात चालत राहा आणि कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करू नका। आपल्यासाठी आश्रमाच्या अगोदरच व्यवस्था केली तर हे जे परिक्रमावासी होते त्यांच्यासाठी आश्रमाच्या नंतर व्यवस्था केली, पण व्यवस्था ही त्यांचीही झाली। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा अनेक लीला आहेत मैयाच्या की ज्या बोलायचं म्हटलं तर दिवस कमी पडतील। जो पूर्णतः पायी परिक्रमा करतो त्या परिक्रमावासीला असे अनेक अनुभव येतात की जे अनुभव एक दैवी शक्तीची जी लीला आहे त्या लीलेपेक्षा काही कमी नसतात। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारे आपण या मार्गाने पुढे मार्गस्थ होता। रामकृष्ण हरी नर्मदे हर। सेल्दा गावातून साधारण 5 किलोमीटर आपण सरळ या मार्गाने पुढे मार्गस्थ झाल्यावर आपण मांडला या गावात येऊन पोहोचलेलो आहे। याही गावातून आपण सरळ मुंडी या गावाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहोत। मुंडी हे गाव या ठिकाणाहून साधारण 15 किलोमीटर आहे आणि मध्ये कोणताही आश्रम नाहीये अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे। आता 2:15 वाजलेले आहेत आणि आपल्याला 6 वाजेपर्यंत 15 किलोमीटर पुढे मार्गस्थ व्हायचंय। बघूयात आता आपल्या परिक्रमेमध्ये आपल्याला काय काय अनुभव येतो ते। रामकृष्ण हरी नर्मदे हर। मांडलातून आपल्याला 2 मार्ग आहेत। एक जो मार्ग आहे तो संत सिंगाजी महाराजांच्या समाधीपासून जातो आणि दुसरा जो मार्ग आहे तो सरळ मुंडीला जातो। संत सिंगाजी महाराजांच्या समाधीपाशी जायचं म्हटलं तर आपल्याला 3 किलोमीटरचा एक पूल लागतो जो माती टाकून भरावा निर्माण केलेला आहे। त्या पुलावरून आपल्याला 3 किलोमीटर मार्गस्थ व्हावं लागतं आतमध्ये नर्मदा मैयाचं जे पुनासा धरणातलं पाणी आहे त्या पाण्याच्या साठ्यामध्ये, आणि तिथून पुन्हा 3 किलोमीटर बाहेर यावं लागतं। आणि नर्मदा मैयाच्या जलपात्रामध्ये जाण्याची आपली मनात इच्छा नाहीये, त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी न जाता सरळ मुंडी या गावाकडे मार्गस्थ होत आहोत। कारण आतापर्यंत आपण ज्या ठिकाणी जलपात्रात जावं लागणार आहे त्या ठिकाणी आतमध्ये न जाता बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे। त्याच्यामुळे आपण सिंगाजी महाराजांच्या समाधीकडे न जाता वाटल्यास नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण झाल्यावरती आपण पुन्हा सिंगाजी महाराजांचं दर्शन घ्यायला त्या ठिकाणी येऊयात। पण जलपात्रामध्ये परिक्रमेमध्ये असताना जायला नको, कारण आपण ज्यावेळेस पुलावरून ज्या ठिकाणी आपल्याला कोणताच मार्ग नाही त्या ठिकाणावरून आपण ज्यावेळेस पुलावरून येतो त्यावेळेसही आपल्या मनामध्ये थोडीशी चुनचुन चालू असते। मग आपल्याला माहित आहे की ते जलपात्र नर्मदा मैयाच्या जलाचं आहे, पुनासा धरणाचं जलपात्र आहे, तर त्यामध्ये आपण जाणीवपूर्वक जायला नको या विचाराने आपण त्या ठिकाणाहून मार्गस्थ नव्हता सरळ मुंडी या गावाच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या मांडला गावातून आपण बाहेर पडल्यानंतर सहेजला नावाचं एक गाव येणार आहे, त्या गावातून आपल्याला पुढे मुंडीच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। मांडला गावात थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी सिंगाजी
समाधीकडे जायचं असेल तर हा मार्ग आहे, इथून आपल्याला न जाता आपण पुढे मार्गस्थ होत आहोत सरळ. आपण या रस्त्याने सेहेजला या गावाच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मांडला गावातून साधारण 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा आपल्याला एक रेल्वेचा पूल लागलेला आहे. त्या पुलाखालून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत सेहेजला या गावाच्या दिशेने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुलातून पुढे आल्यानंतर रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुलाखालून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेहेजला गाव आहे ते दिसायला सुरुवात झालेली आहे. या गावातून आपल्याला आता मुंडी या गावाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. मुंडीपर्यंत पोहोचण्यासाठी मध्ये 3 ते 4 गाव लागणार आहेत. त्या गावांवरून आपल्याला पुढे मुंडी या गावाकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सेहेजला गावात आपण साधारण 300 ते 400 मीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी एक 2 मजली इमारत आहे. त्या इमारतीपासून आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय आणि या सिमेंटच्या रस्त्याने सरळ सरळ पुढे जायचंय. या मार्गाने आपल्याला हा सिमेंटचा रस्ता ज्या पद्धतीने चाललेला आहे त्या पद्धतीने आपल्याला या सेहेजला गावातून बाहेर पडायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या सिमेंटच्या मार्गाने साधारण 200 मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अजून एक आडवा मार्ग लागलेला आहे. या आडव्या मार्गाला पार करून आपल्याला सरळ सरळ पुढे या कच्च्या रस्त्याने मार्गस्थ व्हायचे देवला या गावाच्या दिशेने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बोर्ड लिहिलेला आहे ओंकारेश्वर नर्मदा परिक्रमा मार्ग देवला, दूरी 3 किलोमीटर. या मार्गाने आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे आता देवला या गावापर्यंत जाण्यासाठी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने सरळ सरळ आल्यानंतर या ठिकाणी एक चौक लागलेला आहे. या चौकातून आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत. उजवीकडे डावीकडे कुठेही न वळता आपल्याला देवळा या गावाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने अजून थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक डाव्या बाजूला मार्ग चाललेला आहे. त्या मार्गाने आपल्याला न जाता आपल्या या सरळ सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या कच्च्या रस्त्याने साधारण 2.5 किलोमीटर आपण सरळ सरळ मार्गस्थ झाल्यानंतर या देवळा गावात आपण येऊन पोहोचलेलो आहे. याही गावातून आपल्याला सरळ पुढे मथनी या गावाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गावातला हा जो मुख्य मार्ग आहे या मुख्य मार्गाने आपण सरळ सरळ गावातून बाहेर पडत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. देवळा गावाच्या या मुख्य चौकात आल्यानंतर या ठिकाणून आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे. आता सध्या आपण देवळा माफी गावात आहोत. या मार्गाने आपण मथनी या गावाकडे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. देवला गावापासून साधारण 2 ते 2.25 किलोमीटर आपण सरळ सरळ या मार्गाने पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी मथनी हे गाव आलेलं आहे. याही गावातून आपण सरळ सरळ पलसूद या गावाच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मथनी गावाच्या या पहिल्याच चौकात आल्यानंतर आपल्याला कुठेही न वळता सरळ सरळ पुढे पलसूद या गावाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण मथनी गावातून बाहेर पडलेलो आहे आणि या मुख्य रस्त्याने आता सरळ सरळ आपण पलसूद या गावाच्या दिशेने मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मथानी या गावातून साधारण 2.5 ते 3 किलोमीटर आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मार्गामध्ये पलसूद हे गाव लागलेलं आहे. याही गावातून आपण सरळ सरळ मुंडी या गावाच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पलसूद गावातल्या या पहिल्या चौकात आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा उजवीकडील मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण थोडंसं पुढे आल्यानंतर एक चौक लागलेला आहे. या चौकात उजवीकडे डावीकडे कुठेही न वळता या सरळ सरळ रस्त्याने आपल्याला मुंडी या गावाकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गावातून साधारण अर्धा किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी रेल्वे फाटक लागलेला आहे. या रेल्वे फाटकातून आपल्याला पलीकडे मार्गस्थ व्हायचं आणि सरळ सरळ पुढे मुंडी या गावाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण मुंडी गावाच्या दिशेने मार्गस्थ आहोत. साधारण अजून 1 ते 1.25 किलोमीटर आपल्याला मार्गस्थ होणं बाकी आहे. 5:45 वाजलेले आहेत आणि आपण साधारण 6 ते 6:10 मिनिटापर्यंत मुंडी गावामध्ये पोहोचणार आहोत.
रामकृष्णारी नर्मदे हर. पलसूर या गावापासून साधारण 4.5 ते 5 किलोमीटर आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी मुंदी गावात आपण येऊन पोहोचलेलो आहे. या गावात आपण संध्याकाळच्या विश्रांतीसाठी आज थांबण्याचा प्रयत्न करणार आहोत. आश्रम कुठे आहे तेही आपल्याला माहित नाही, कुणाला तरी आपण विचारून पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्णारी नर्मदे हर. मुंडी गावाच्या या पहिल्या चौकात आल्यानंतर आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचं. ट्रॅक्टर ज्या दिशेने चाललंय त्या दिशेने दुर्गा मंदिर आहे, त्या दुर्गा मंदिरापर्यंत आपण मार्गस्थ होत आहोत. हे समोर दिसतंय तेच दुर्गा मंदिर आहे. रामकृष्णारी नर्मदे हर. मुंडी गावामध्ये आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एका गृहस्थांनी बालभोग याचं निमंत्रण दिलं. बालभोग स्वीकारून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. समोर हे जे दुर्गा मंदिर दिसतंय, या मंदिरापाशी जो चौक आहे त्या चौकातून आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. दुर्गा मंदिरापासून उजवीकडे वळाल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्णारी नर्मदे हर. या रस्त्याने आपण साधारण 300 मीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी दिशादर्शक फलक लावलेला आहे, मेकलसुता आश्रम म्हणून. या ठिकाणी आपण डावीकडे मार्गस्थ होत आहोत आणि या गल्लीतून पुढे आश्रमापर्यंत आपण संध्याकाळच्या विश्रांतीसाठी परवानगी घेऊन आज त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करणार आहोत. रामकृष्णारी नर्मदे. या मार्गाने साधारण 100 ते 150 मीटर पुढे आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला मेकलसुता आश्रम नर्मदे हर असे लिहिलेली एक इमारत दिसते. त्या इमारतीत आपण परवानगीने वरती जाऊयात. रामकृष्णारी नर्मदे हर. आजच्या 117व्या दिवसाच्या परिक्रमेतल्या पडावामध्ये आपण रामपुरी या गावात स्थित असणाऱ्या सोमेश्वर महादेव मंदिरापाशी जे आश्रम आहे त्या आश्रमापासून पुढे मार्गस्थ होऊन परिक्रमेतला साधारण 41 किलोमीटरचा आजचा टप्पा पार करून आपण या ठिकाणी मुंडी या गावात स्थित असणाऱ्या मेकलसुता आश्रमामध्ये संध्याकाळच्या विश्रांतीसाठी परवानगीने थांबत आहोत. आज पहिल्यांदाच आपण परिक्रमेमध्ये 41 किलोमीटरचा टप्पा पार केलेला आहे. रामकृष्णारी नर्मदे हर. पुन्हा भेटत उद्या पुढच्या पडावामध्ये